राज्यात अवकाळी पावसाचा कहर कायम. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा. कांदा संत्रा बागांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यानं संत्र्याची झाडं उन्मळून पडली. काढणीला आलेला कांदा भुईसपाट. अहिल्यानगरला अवकाळी पावसाचा तडाखा. 18,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 35,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. नाशिकच्या चांदवडला अवकाळी पावसाचा फटका. वादळी वाऱ्यानं शेडनेट उडाले. मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं. अवकाळी पावसाच्या हळदीचा फटका. पावसात भिजल्यानं हळदीचं नुकसान. पंचनामे करून मदत करण्याची मागणी. अवकाळीचा टोमॅटो उत्पादकांना फटका. लातूरमध्ये शेतातच टोमॅटोचा लाल चिखल. पाऊस गारपिटीमुळे टोमॅटो डागाले. भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना टोमॅटो दिले फेकून. नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा फटका. काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान. द्राक्ष डागाल्यानं व्यापाऱ्यांची पाठ. द्राक्ष बागायतदारांचं लाखोंचं नुकसान. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्याला अवकाळीचा फटका. वादळी पावसामुळे गव्हाचं मोठं नुकसान. पाऊस आणि गारपिटीमुळे गहू मातीमोल. अवकाळी पावसानं बळीराजा संकटात. मुंबईत पावसाळ्यात समुद्रकिनारे होणार प्लास्टिक मुक्त. बीएमसीकडून दादर वांद्रे इथं पायलट प्रोजेक्ट. समुद्रकिनारी 2.5 कोटींचा प्रकल्प सुरू. स्वच्छता कर्मचारी रॅक पिकरसह ट्रॅक्टरची मदत. मुंबईतल्या फोर्ट परिसरात फिरतं स्वच्छतागृह असलेल्या बसमध्ये कॅफे टॉयलेट ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत स्वच्छतागृह. स्वच्छतागृहात खाद्यपदार्थ विक्रीचा आरोप. वर्षभरापासून कॅफे सुरू असल्याची माहिती. मत्स्य व्यवसायाला युद्धाचा फटका. डिझेल दरवाढीमुळे मासेमारी ठप्प. रत्नागिरीमध्ये शेकडो नौका किनाऱ्यावर. आवक घटल्यानं मासे महागण्याची शक्यता. पालघरमध्ये कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी. वीटभट्टी व्यावसायिक शेतकऱ्यांचे हाल. डिझेल अभावी कृषी पंप बंद. शेतीची कामं सुद्धा खोळंबली. मंत्री गिरीश महाजन नरहरी झिरवाळ यांच्याकडून दिंडोरी अपघात स्थळाची पाहणी. अपघातातील मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. विहीर मालकावर गुन्हा दाखल करून विहीर तात्काळ बुजवण्याचे महाजनांचे आदेश. संगमनेर अल्पवयीन मुलगी ऍसिड हल्ला प्रकरणात 20 दिवस उलटूनही आरोपी सापडेना. आरोपीची माहिती देणारच 2 लाखांचं बक्षीस. अहिल्यानगर पोलिसांकडून बक्षीस जाहीर. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथकं तैनात.